रनिंग करताना तुमच्या देखील पोटात दुखते का? मलाही काही असाच प्रॉब्लेम होत होता, म्हणून मी रनिंग नंतर कोर एक्सरसाइज करायचो. असंच काही मी आजच्या डे 12 मध्ये केलंय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि हा आहे माझ्या रनिंग जर्नीचा डे 12. आजचा दिवस माझ्यासाठी खास होता, कारण हा एंड्युरन्स ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता. आज मी नेहमीप्रमाणे तयार वगैरे झालो आणि इव्हनिंगला ग्राउंडवर गेलो. ग्राउंडवर गेल्यावर मी सर्वात आधी 10 मिनिटं वॉर्मअप केला. वॉर्मअप केल्यामुळे आपली बॉडी ॲक्टिव्ह होते आणि इंजुरीचा धोका कमी होतो. त्यानंतर आज मी 70% एनर्जी यूज करून फक्त 10 मिनिटं रनिंग केली. रनिंग करताना मी माझ्या पेसवर लक्ष दिलं नाही, कारण आज माझं टार्गेट होतं फक्त 10 मिनिटं रनिंग कंप्लीट करणं. त्यानंतर रनिंग पूर्ण झाल्यावर मी कोर एक्सरसाइज केल्या. यामध्ये मी प्रत्येक एक्सरसाइजचे 2 सेट केले 45 सेकंद होल्डने. प्रत्येक एक्सरसाइज नीट बघा आणि अशाच प्रकारे सेम फॉलो करा, कारण याचा फायदा 100 मीटर आणि 1600 मीटरला खूप होतो. कारण स्ट्रॉंग कोरमुळे रनिंग फॉर्म सुधारते, बॉडी बॅलन्स राहते आणि लांब पळताना पोट किंवा कमरेवर येणारा ताण कमी होतो. त्यामुळे रनिंग करताना स्टॅमिना टिकून ठेवायला मदत होते. कोर वर्कआउट झाल्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, रिकव्हरी चांगली होते आणि दुसऱ्या दिवसासाठी बॉडी चांगली चालते. तर मित्रांनो, आज माझ्या एंड्युरन्स ट्रेनिंगचा शेवटचा दिवस पूर्ण झाला. या 12 दिवसात मी खूप काही शिकलो. कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि पेशन्स, यामुळेच प्रोग्रेस होते असं समजतं. उद्यापासून मी माझा वीकली वर्कआउट प्लॅन सुरू करणार आहे. रनिंग सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग, कोर वर्कआउट, रिकव्हरीवरही फोकस करणार आहे. माझं पुढचं टार्गेट आहे 1600 मीटर आणि 5 किलोमीटर कंप्लीट करणं. जर तुम्ही माझ्यासोबत ही जर्नी फॉलो करत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय. चला भेटूयात डे 13 मध्ये. तोपर्यंत कीप रनिंग, कीप गोईंग. जय हिंद.